आठवड्याचा भाजीपाला संपलेला आहे आणि तुम्हाला तर माहिती आहे मी जुगाड करायला एक्सपर्ट आहे. तर मी रात्रीच ना दही लावून ठेवलं होतं का, कारण दुसऱ्या दिवशी मग दही तडका द्यायला येईल. असं बघायला गेलं तर माझ्या घरात रोजच दही लावते मी, कारण ताक बनवायचं असतं मग मला रोज दही लावावं लागते. आणि मग पटकन इथे एका साईडला तडका मारून घेतला, मग त्यानंतर ना दुसऱ्या साईडला योहानसाठी नाश्ता बनवला. तर इथे मी आज नाचणीचा शिरा बनवलेला आहे योहानसाठी. पाण्याऐवजी मी इथे दूध ॲड केलेलं आहे आणि साखरेऐवजी इथे गुळ ॲड केलेला आहे. एक नंबर झाला होता शिरा. आता मी तुम्हाला सुरुवातीलाच बोलली की भाजीपाला संपलेला आहे, मग उद्याची तयारी करावीच लागेल मला. आणि मग त्यासाठी इथे ना 1 वाटी नाचणी, 1 वाटी ज्वारी, 1 वाटी तांदूळ आणि अर्धा वाटी उडदाची डाळ आणि 1 चमचा मेथीदाणा हे सर्व ॲड करून ना मी धुवून घेतलं स्वच्छ, 5-6 पाण्याने धुतलं. आणि ह्या कामामध्ये ना मी इतकी विसरभोळी झालेली आहे ना की चार्जिंगला फोन लावलेला असतो पण बटन ऑन करायचं विसरून जाते. तुमच्यासोबत पण असं होतं का? नक्की मला कळवा. मग त्यानंतर दुपारी ना छोटी मोठी अशीच कामं करायला घेतली. ही तेलाची किटली ना सकाळी धुवून ठेवली होती आणि आता दुपारी सुकली होती, कारण ऊन भरपूर आहे ना, मग भांडे सुकायला ना जास्त टाइम लागत नाही. आणि इथे ही काचेची बरणी पण मी धुवून ठेवली होती आणि ती पण सुकलेली व्यवस्थित. उन्हामुळे गरमी तर खूप होते, पण एक फायदा असा होतो की जे पण काय सुकवायला आपण ठेवून देतात ना ते सर्व व्यवस्थित सुकून जातं, एकदम म्हणजे पुसायची गरज पण पडत नाही. आता हा जो मसाला आहे ना तो माझा सासरचा आहे, कारण हा कमी तिखट आहे पण कलर व्यवस्थित येतो आणि एकदम घरगुती पद्धतीचा आहे. आणि हळद जी आहे ना ती माझ्या मम्मीकडली आहे आणि मसाला सुद्धा देत होती माझी मम्मी, पण मी मसाला कॅन्सल का केला, कारण खूप तिखट आहे आणि आम्हाला इतकं तिखट नाही खायला होत. कारण माझी मम्मी जेव्हा मसाला बनवते ना तेव्हा त्यामध्ये सर्व गरम मसाले ॲड करते आणि खूप झणझणीत बनवते मम्मी माझी, म्हणून मी नाही घेत. आणि मग संध्याकाळच्या वेळेला इथे जेवणाची तयारी करायला घेतली. तर मस्त इथे मुगाची फेवरेट ऑल टाईम आमची सगळ्यांची भाजी बनवायला घेतली, कारण रोज डाळ चपाती डाळ भात खाऊन कंटाळा येतो. तर मी सकाळीच मूग भिजत ठेवले होते आणि मग संध्याकाळी मस्त याची भाजी बनवली. ह्या भाजीसोबत ना कांदा लिंबू असेल ना तर अजून मजा येते खायला, आणि आम्ही तर कांदा नेहमी घेतोच म्हणजे भाजीसोबत खायला. मग एका साईडला चपात्या पण करून घेतल्या, मग जेवायला बसलो. तर असा गेला माझा आजचा दिवस. चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.